नमस्कार, वर्षा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अर्धा वाटी वाटाणा घेतलेला आहे, अर्धा वाटी वालपापडी, अर्धा वाटी घेवडा, अर्धा वाटी मी घेवड्याची इथे बिया घेतलेल्या आहेत, 5 ते 6 मी इथे बोरं घेतलेली आहे, अर्धा वाटी हिरवा हरभरा, अर्धा वाटी मी इथे तुरीचे दाणे घेतलेले आहे, थोडासा पेरू आणि अर्धा वाटी मी इथे गाजर घेतलेलं आहे, अर्धा वाटी शेंगदाणे 1 तास मी इथे भिजवून घेतलेले आहे। आता आपण बाकीचं साहित्य बघूया। 2 बटाटे आणि 3 वांगे मी इथे कट करून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये टाकलेले आहे, म्हणजे हे काळे पडणार नाही। आता आपण मसाले बघूया। 2 मीडियम साईजचे मी इथे उभे कांदे कट करून घेतलेले आहे, 1 इंच अद्रक बारीक कट करून घेतलेले आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडंसं सुकं खोबरं मी इथे किसून घेतलेले आहे आणि 2 चमच मी इथे तीळ घेतलेले आहे। आता आपण सुके मसाले बघू। 1.5 चमच मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमच धना जिरा पावडर, 1 चमच गरम मसाला, पाव चमच हळद आणि चवीनुसार मी इथे मीठ घेतलेले आहे। तर पहिले आपण मसाले भाजून घेऊ। पॅन मध्ये कांदा टाकू, 1 चमच तेल टाकू, मीडियम फ्लेम वरती लालसर रंगावर कांदा आपण भाजून घेऊ। तर कांदा आपला इथे भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण कांदा आपल्या इथे भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण खोबरं टाकू आणि खोबरं सुद्धा आपण 1-2 मिनिटं भाजून घेऊ। खोबरं सुद्धा आपले इथे भाजून झालेले आहे। आता आपण यामध्ये तीळ टाकू आणि तीळ सुद्धा भाजून घेऊ। आता आपण यामध्ये लसूण अद्रक टाकू, गॅस बंद करायचा आहे आणि सर्व मसाले आपल्याला हे मिनिटभर परतून घ्यायचे आहे। तर सर्व मसाला आपण इथे ताटामध्ये काढून घेतला। आपण हा मसाला थंड करून मिक्सरला वाटून घेऊ। थोडंसं पाणी टाकून मिक्सरला मी इथे मसाला वाटून घेतलेला आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकू। हलकसं तेल गरम झालं की यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकू आणि मीडियम फ्लेम वरती 3 ते 4 मिनिटं आपण हा मसाला परतून घेऊ। तर मसाला परतायला घाई करायची नाही। तर तुम्ही पाहू शकता इथे छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि 3 ते 4 मिनिटं आपण हा मसाला परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले टाकू, मिक्स करून घेऊ आणि अजून 2 मिनिटं आपण हे मसाले परतून घेऊ। तर 1-2 ते 3 मिनिटं आपण छान हे सर्व मसाले परतून घेतले। आता यामध्ये आपण भाज्या टाकू। तर भाज्या मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे, मिक्स करून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटं आपण ह्या सर्व भाज्या मसाल्यामध्ये स्लो गॅसवरती परतून घेऊ। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेम वरतीच आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे। भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी करून घेऊ। 3 ते 4 मिनिटं मसाल्यामध्ये भाज्या आपण चांगल्या परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकू। तर तुम्ही बघू शकता इथे किती छान अशा कलरफुल भाज्या दिसत आहेत। तर यामध्ये आपण गरम पाणी टाकू, मिक्स करून घेऊ। तर यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। रस्सा तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवा असेल त्यानुसार। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू, मिक्स करून घेऊ आणि फास्ट गॅसवरती भाजीला एक उकळी काढून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता इथे भाजीला उकळी आलेली आहे। आपण गरम पाणी टाकलं होतं त्यामुळे याला लगेचच उकळी आलेली आहे। आता यावरती झाकण ठेवू आणि मीडियम फ्लेम वरती 5 ते 7 मिनिटं आपण याला होऊ देऊ। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। आता आपण भाजी चेक करून बघू। तर छान अशी आपली इथे भोगीची भाजी इथे तयार झालेली आहे। आता आपण ही भाजी एका बाउल मध्ये
काढून घेऊ. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि रेसिपी आवडली तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.